नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. पहलगाम हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरद्वारे प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. त्यामुळे पाकिस्तानकडून पलटवार करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. मात्र त्याआधीच भारताने पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेवर हल्ला करून ती उद्ध्वस्त केली आहेत. ऑपरेशन सिंदूर नंतर 15 भारतीय शहरांवर हवाई हल्ले करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतीय हवाई दलाच्या S-400 संरक्षण प्रणालीने पूर्णपणे हाणून पाडला आहे. त्यामुळे S-400 हे भारताचे सुदर्शन कवच असल्याचे सिद्ध झाले आहे. आज गुरुवारी सकाळी भारताने पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली आहे. भारताने पाकिस्तानमध्ये घुसून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एअर स्ट्राईक पार पाडले. भारताने केलेल्या या हल्ल्याने पाकिस्तान चांगलाच हादरला. या धक्क्यातून बाहेर येत नाही तोवर पाकिस्तानला आणखी धक्के बसले आहेत. पाकिस्तान आता साखळी बॉम्बस्फोटाने हादरून गेला आहे. पाकिस्तानच्या 6 शहरांमध्ये 12 ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. यामध्ये कराची, गुजरावाला, लाहोर, चकवाल, उमरकोट आणि घोटकी येथे ड्रोन हल्ले करण्यात आले. ड्रोन हल्ल्यामुळे या भागात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असून पाकिस्तानी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज गुरुवारी सांगितले की पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. म्हणजेच 7 मे रोजी पाकिस्तानातील 9 ठिकाणी झालेल्या हवाई हल्ल्यानंतरही ही कारवाई थांबलेली नाही. दिल्लीतील संसदेच्या कक्षात बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत संरक्षण मंत्र्यांनी असं स्पष्ट केलंय. सुमारे 1.5 तास चाललेल्या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. सर्वपक्षीय बैठकीत गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री S जयशंकर, विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच मल्लिकार्जुन खरगे आदी नेते उपस्थित होते. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतर कर्नाटक राज्यात केंद्र सरकारच्या सूचनांनुसार सर्वत्र मॉक ड्रिल्स राबवण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे. सुरक्षिततेच्या अनुषंगाने सतर्कता बाळगली जात असून राज्यातील धरणांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्वत्र सतर्कता बाळगण्यात येत आहे. कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते याचा विचार करून पूर्वतयारीची पावले उचलण्यात येत आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी मंड्या येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांवर हवाई हल्ले केल्यानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील लष्करी सुविधांवर संरक्षण वाढवण्यात आलं आहे. ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावर प्रवेश बंदी घालण्यात आली असून अंतर्गत कार्यालये आणि आश्रमात प्रवेशासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहेत. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याच्या प्रतिक्रियेत भारतीय सैन्याने हवाई हल्ला करून दहशतवाद्यांना मोठा फटका दिला. या पार्श्वभूमीवर देशभरातील संवेदनशील ठिकाणांवर रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केल्या आहेत. त्यानुसार बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्रीचे मुख्यालय, एअरमन ट्रेनिंग स्कूल, लष्करी हवाई तळ आणि महार रेजिमेंट इत्यादी कार्यालय असल्याने शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यात येत आहेत. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाची विशेष बैठक आज गुरुवारी कॅन्टोन्मेंटच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत मुख्यतः नवीन इमारत बांधकाम नियमावली आणि अन्य प्रशासनिक विषयांवर चर्चा झाली. नवीन बिल्डिंग बायलॉज अंतर्गत कॅन्टोन्मेंट हद्दीमध्ये तळमजला आणि दुमजली इमारतींना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अशा इमारतींची एकूण उंची 18 मीटरच्या मर्यादेत असणं आवश्यक आहे. या निर्णयामुळे कॅन्टोन्मेंटमधील रहिवाशांना जुन्या इमारतींचे नूतनीकरण किंवा नवीन बांधकाम करताना आता अधिक सोपे आणि सुलभ होणार आहे. या बैठकीत ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी, CEO राजू कुमार, सदस्य सुधीर तुपेकर आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते. काम करत असताना तोल जाऊन विहिरीत पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. मात्र तो तोल जाऊन पडला की त्याने आत्महत्या केली असा संशय व्यक्त करण्यात येतोय. मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव नागेश यल्लाप्पा अड्डिन्नवर, वय वर्ष 23 असं असून तो मूळचा
बैलहोंगल तालुक्यातील कोळदुरू गावचा असून तो सध्या भाग्यनगर येथे राहणारा होता. 3 दिवसांपूर्वी कामानिमित्त तो गणेशपूरला गेला होता. मात्र 3 दिवस घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता सदर घटना समोर आली. मात्र सदर इसम हा तोल जाऊन विहिरीत पडला की त्याने इतर कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली हे अद्याप समजू शकलेलं नाही. पुढील तपास सुरू आहे. राज्य लोकायुक्त संस्थेने आज सकाळपासून कोलार, यादगीर, दावणगेरे आणि बेंगळूरमध्ये एकाच वेळी धाडी टाकून भ्रष्टाचाराच्या संशयित प्रकरणांवर कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये विविध विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत. यामध्ये कोलार तालुक्यातील भूमापन विभागाचे सर्वेक्षक सुरेश बाबूजी, सूरपूर तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर राजीव वेंकटप्पा नायक, दावणगेरे जलमंडळाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता M.B. रवी, जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता G. श्रीनिवास मूर्ती आदी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूर मध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्नल सोफिया या बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील कोंडनूर या गावच्या स्नुषा अर्थात सून आहेत. भारतीय लष्कराच्या कॉर्प्स ऑफ सिग्नल्स विभागातील अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या कर्नल कुरेशी यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांची माहिती प्रसार माध्यमांना दिली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे त्या ऑपरेशन सिंदूरचा यशस्वी चेहरा म्हणून कर्नल सोफिया जगभरात ओळखल्या जाऊ लागलेत. दहशतवाद्यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे 26 पर्यटकांची हत्या केली होती. त्याचा बदला भारताने घेतला. पाक आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून मंगळवारी एअर स्ट्राईक करण्यात आला. भारताने दहशतवाद्यांचे 9 तळ या दरम्यान उद्ध्वस्त केले. लष्कराच्या या ऑपरेशन सिंदूरचा बेळगाव शहर भाजपच्या वतीने आज गुरुवारी शहरातील राणी चन्नम्मा चौकात लाडू वाटून जल्लोष करण्यात आला. भारताच्या प्रत्युत्तरात लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन यासारख्या दहशतवादी संघटनांच्या प्रशिक्षण केंद्रांसह 9 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने सांघिकपणे ही कार्यवाही केली. या निमित्ताने बेळगावात भाजपा कार्यकर्त्यांनी सारिका केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भारत माता की जय, भारतीय लष्कराचा विजय असो अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानिमित्त शहरातील चव्हाट गल्लीमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. भारत मातेचा गौरव करत भारतीय सैन्य दलाचा विजय असोच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. आजकालच्या धावपळीच्या युगात शेजारी काय चाललं आहे हे पाहायला लोकांना वेळ नसतो. तर रस्त्यातून येता जाता एखादा अपघात झाला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून मात्र केवळ हळहळ व्यक्त करत आपण पुढे निघून जातो. परंतु जखमींना साधी मदत करण्याचं धाडसही करण्यास कोणीही धजावत नाही. अशा वेळी बेळगाव शहरातील फेसबुक फ्रेंड सर्कल या सामाजिक संस्थेतर्फे एका जखमी पक्षाला दिलेलं जीवदान हे खरोखरच माणुसकी जपणारी आहे. शहरातील यमुनापूर गावात ब्राह्मण घार जखमी अवस्थेत आढळला. त्याच्या पंखाला इजा झाल्यानं त्याला उडता येत नव्हतं. त्यामुळे तो झाडाच्या फांदीवरच बराच वेळ बसून होता. हे येथील काही नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ फेसबुक फ्रेंड सर्कल या सामाजिक संघटनेला माहिती देऊन तातडीने या पक्षाचे बचाव कार्य करण्यात आले. प्राथमिक उपचार करून त्या पक्षास वन विभाग अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले. राकसकोप रोडवरील बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत हद्दीतील गणेशपूर येथील श्री गणेश मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 7 ते 9 मे पर्यंत भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. काल बुधवारी सकाळी अभिषेक व महाआरतीचा कार्यक्रम पार पडला. आज गुरुवार दिनांक 8 रोजी सकाळी गणहोम व सायंकाळी भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शनिवार दिनांक 9 रोजी सकाळी श्री सत्यनारायण पूजा व लोकप्रतिनिधी व मान्यवरांचा सत्कार आयोजित केला आहे. तसेच दुपारी 12:30 ते 3:30 या वेळेमध्ये सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गणेश मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीतील अनेक दिवसांपासून रखडलेल्या रस्त्यांच्या डांबरीकरणाला अखेर काल बुधवारपासून सुरुवात झाली.
बेळगाव मुख्य पोस्ट ऑफिस येथील दोन्ही बाजूंच्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे बेळगाव पोस्ट ऑफिसकडे जाणारा रस्ता आता चकाचक होणार आहे. कॅन्टोन्मेंटमधील इतर काही रस्तेही लवकरच डांबरीकरण केले जाणार आहेत. 2 दिवसांपूर्वी बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले होते. अवघ्या 2च दिवसात डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्यानं नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे. भारतीय सैन्याने हवाई हल्ल्याद्वारे पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात 26 निष्पाप भारतीय पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. याचे चोख प्रत्युत्तर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिलं आहे. याबद्दल खासदार जगदीश शेट्टर यांनी भारतीय सैन्याचे कौतुक केले. यापुढेही पाकिस्तानने दहशतवाद्यांना मदत केली तर असेच प्रत्युत्तर पुन्हा पुन्हा दिले जाईल असे म्हणत त्यांनी काँग्रेसलाही टोला हाणला. शहराच्या मुख्य रस्त्यावरील ट्रॅफिक सिग्नल्स बंद असल्याने रहदारीच्या समस्येत वाढ झाली आहे. अनेक दिवसांपासून सिग्नल काम करत नसल्याने वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. या ठिकाणी रहदारी पोलिसही तैनात नसल्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन होत आहे. ही दृश्ये शहरातील श्री कनकदास चौकातील आहेत. कणबर्गे भागातून शहराला जोडणारा हा एक महत्त्वाचा रस्ता आहे. याशिवाय हा राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाखालील मार्ग असल्याने दररोज हजारो वाहने येथून प्रवास करतात. अनेक दिवसांपासून सिग्नल लाईट्स बंद पडल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. खासबाग येथील श्री साई मंदिरात फळांचा राजा हापूस आंब्याची आरास करण्यात आली होती. आज गुरुवार साईंचा वार या निमित्ताने सदर आरास करण्यात आली होती. पहाटे मंदिरात श्री साईंची पूजा अर्चा, अभिषेक व आरती झाल्यानंतर रंगीबेरंगी फुले, पणत्या आदी विविध प्रकारे सजावट व आरास करण्यात येते. यानिमित्त 10वी परीक्षेत 90% अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान व प्रोत्साहन करत रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली. या दरम्यान राघवेंद्र कॉलनी खासबागमधील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील रहदारीचा महत्त्वाचा मार्ग असलेल्या तानाजी गल्ली येथील रेल्वे फाटक नैऋत्य रेल्वेने 10 मार्चपासून बंद केला आहे. आता या ठिकाणी काँक्रीटची भिंत उभारून फाटक कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे. या फाटकातून होणारी रहदारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे परिसरातील वाहन चालकांना पीबी रोड व कपिलेश्वर उड्डाणपुलाचा आधार घ्यावा लागतो. तानाजी गल्ली फाटक बंद झाल्यामुळे कपिलेश्वर उड्डाणपूल, भातकांडे स्कूल रोड, शहापूर महात्मा फुले रोड, देशपांडे पेट्रोल पंप, कर्नाटक चौक तसेच शनी मंदिर कॉर्नर या मार्गावरील रहदारी वाढली असून वाहतुकीची कोंडी वाढली आहे. भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एअर स्ट्राईक करत मोठी कारवाई केली. हा एअर स्ट्राईक पाकिस्तान आणि पीओकेवरील दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करत 9 ठिकाणी करण्यात आला. याच दहशतवादी ठिकाणांवर लपलेल्या 90 दहशतवाद्यांचा खात्मा झालाय. 10वी नंतरच्या पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी योग्य वेळी योग्य दिशा बघून योग्य ठिकाणी पाऊल ठेवलं तर जीवनाचं ध्येय गाठता येतं. आज विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. शिका आणि कमवा याप्रमाणे देखील शिकणं सोपं झालंय. डिप्लोमा कोर्सेस करून पुढील शिक्षण घेता येतं. त्याचबरोबर डिप्लोमामुळे नोकरीच्या संधी देखील खूप आहेत. बेळगाव नंतर डिप्लोमा कोर्सेस बद्दल चांगलं शिक्षण मिळण्याचं कॉलेज म्हणजे VY चव्हाण पॉलिटेक्निकल खानापूर म्हणावं लागेल, असे प्रतिपादन लोकमान्य एज्युकेशन सोसायटीचे शिक्षण संयोजक डॉक्टर DN मिसाळे यांनी केले. आज गुरुवार दिनांक 8 मे रोजी जांबोटी माध्यमिक विद्यालयात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमावेळी जांबोटी केंद्रातील आमटे, गोल्याडी, बैलूर, ओलमणी व जांबोटी हायस्कूलमधील प्रथम 5 क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. यावेळी लोककल्प फाउंडेशनचे संचालक किरण गावडे, सेवानिवृत्त प्राचार्य व लोकमान्य एज्युकेशन सोसायटीचे सल्लागार BL मजूकर, ज्ञानवर्धिनीचे सचिव VB होसूर, निवृत्त मुख्याध्यापक YM मेलगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी जांबोटी हायस्कूलचे मुख्याध्यापक महेश सडेकर, कणकुंबी हायस्कूलचे मुख्याध्यापक SG चिगुळकर, पत्रकार विवेक गिरी, लोकमान्य सोसायटीचे PRO सत्यव्रत नाईक, रावसाहेब वागळे कॉलेजच्या प्राचार्या शरयू कदम, ओलमणी हायस्कूलचे मुख्याध्यापक CS कदम, अक्षय बनवले आदी मान्यवर उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.